मला माहिती आहे तुम्ही मला मतदान नाही करणार, कारण माझ्या पाठीमागं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेब नाही आहेत. इतर लोकांनी जसा आपल्या प्रचारामध्ये मोठमोठ्या गाड्यांच्या रॅल्या, बुलेट रॅली, मोठे मोठे स्क्रीन लावून त्यांचा प्रचार केला, मी मात्र माझा असा प्रचार करू शकलो नाही. म्हणून तुम्ही मला मतदान नाही करू शकत. माझं एक छोटंसं पॅम्पलेट आणि 2-4 लोकांचा ग्रुप घेऊन मी तुमच्या दारामध्ये आलो, विनंती केली, मला एक संधी द्या. इतक्याने तुमचं पोट नाही भरणार. आपल्या सर्वांना माहिती आहे की दिग्गज लोकांनाच मतदान करायचं असतं. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला मतदान करून काय मिळेल? पण लक्षात ठेवा, प्रत्येक आठवड्याला तुमच्या सोसायटीच्या समोर, तुमच्या गल्ली बोळामध्ये खराटा घेऊन, तुमच्या खांद्याला खांदा देऊन रामटेकडी, माळवाडी, वैदवाडी स्वच्छ करणारा नगरसेवक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला मतदान करा. प्रत्येक घरातला एक मुलगा सरकारी नोकरीला लावण्यासाठी तयार करणारा नगरसेवक पाहिजे असेल तर तुम्ही मला मतदान करा. IT मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार, त्याच्या कामाचे योग्य वेतन आणि योग्य नियोजन करायचं असेल तर मला तुम्ही मतदान करा. मला काम करायचंय. मला माहिती आहे बिगर सत्तेचं मी करू शकणार नाही. तुम्ही मला सपोर्ट केला तर मी असं काम करून दाखवेल की महाराष्ट्राला हेवा वाटेल. अरे, हा रामटेकडी, माळवाडी आणि वैदवाडी हा प्रभाग इतका सुंदर का दिसू लागला? तुम्हाला प्रत्येकाला अभिमानाने, स्वाभिमानाने सांगण्यासारखा हा प्रभाग हवा असेल तर तुम्ही मला मतदान करा. आज जोडून विनंती करतो मित्रांनो, पैसे प्रत्येकाच्याकडेच नसतात रे. प्रत्येकच व्यक्ती धडधाकट्या घरामध्ये जन्माला येत नाही. मला काम करायचंय, प्लीज एक संधी द्या. दुसरं काय नको. लक्षात ठेवा, मी कामाचा माणूस आहे, काम करणारा माणूस आहे. एक संधी द्या. जय हिंद.